नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठात कांदा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी मी इथे लहान आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. आता हे सगळे कांदे आपण चिरून कापून घेऊयात. याच्या दोन्ही साइडून साल काढून घ्यायची. याची साल काढून घेऊयात आणि हे कांदे उभ्या आकारामध्ये कापून घेऊयात. पहा, उभ्या आकारामध्ये हे सगळे कांदे मी इथे कापून घेतलेले आहेत. आता हे कांदे आपण सुट्टे सुट्टे करून घेऊयात. हाताने हे कांदे आपण सगळे सुट्टे सुट्टे करून घेणार आहोत. इथे कांदे सुट्टे झालेले आहेत. आता इथे मी एका प्लेटमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यानंतर पहा, यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे. गव्हाच्या पिठात मीठ घातले आणि आता याला आपण मळून घ्यायचं आहे. जेवढे पाणी लागेल तेवढे आपण यामध्ये पाणी घालून छान असं पीठ मळून घेणार आहोत. याचा गोळा बनवून घेणार आहोत. तर चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याच प्रकारे इथे मी याचा गोळा, याचा कणिक म्हणून घेणार आहे. तर पहा, जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये पाणी घालून याचा गोळा बनवून घेऊया. घट्टसर याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे. यानंतर पहा, इथे आपण याचा घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. जसे आपला चपातीला पीठ लागणार आहे त्याच पद्धतीने थोडीशी जाडसर याची कणिक मळून घेतलेली आहे. आता ही कणिक मळून इथे तयार झालेली आहे. आता ही थोडा वेळ आपण झाकून ठेवूयात. आता आपण बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये काही सामान टाकणार आहोत. हिरवी मिरची टाकायची, बारीक चिरलेली हिरवी मिरची. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, हाता ओवा घ्यायचा आणि हातावर चोळून यामध्ये घालायचा. ओव्याने आपल्या पदार्थाला चव देखील खूप छान येते. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकल्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घालायचं. पहा, बेसन पीठ घातल्यानंतर घरातील 1 चमचा काळा तिखट घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची. यानंतर हे सर्व सामान आपण हाताने मिक्स करून घेऊयात. हे कांद्याला सर्व मिश्रण लागलं पाहिजे, यामुळे आपण हाताने हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले छान असे कांद्याला चोळून घेऊयात. पहा, मसाले छान असे कांद्याला लागले गेलेले आहेत. आता इथे मळलेले पीठ आहे त्याचा एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण इथं गोळ्याची चपाती लाटून घेणार आहोत. पहा, इथे मी एक चपाती लाटून तयार केलेली आहे. आता तशीच आपल्याला इथे अजून एक चपाती लाटून घ्यायची आहे. पहा, इथे आपल्या 2 चपात्या लाटून झालेल्या आहेत. आता इथे तयार केलेलं कांद्याचं मिश्रण घ्यायचं. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. पहा, कांद्यामध्ये मीठ आपल्याला शेवट टाकायचं आहे. आधी टाकल्याने कांद्याला पाणी सुटते, यामुळे कांद्याच्या मिश्रणात मीठ शेवट घालायचं. आता लाटलेली एक चपाती घ्यायची, यावर आपल्याला कांदा पसरून घ्यायचा आहे. पहा, चपातीवर कांदा पसरून झालेला आहे. आता दुसरी चपाती आहे ती आपल्याला या कांद्यावर अशी ठेवून द्यायची आहे. दुसरी चपाती आहे ती आपल्याला कांद्यावर ठेवून द्यायची आहे आणि त्याच्या कडा या पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहेत. पहा, सगळ्या कडा आपण या पद्धतीने हाताने याच्या बंद करून घेतलेल्या आहेत. आता कडा बंद केल्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत, कापून घेणार आहोत. पहा, तुमच्याकडे जर पिझ्झा कटरचा असेल तर तुम्ही त्याने कट करून घेऊ शकता. पहा, मी याला चमच्याच्या या साहाय्याने कट करून घेत आहे. आता उभ्या आकारामध्ये आपल्याला ही सगळी चपाती कट करून घ्यायची आहे. पहा, या पद्धतीने मी ही सगळी चपाती इथे कट करून घेणार आहे. पहा, उभ्या आकारामध्ये सगळी चपाती कट झालेली आहे. आता आपण याचे एक एक साईड धरून याचे रोल बनवून घेऊया. याला गोल गोल असे रोल बनवून घ्यायचे आहेत. पहा, या पद्धतीने मी याचे सगळे रोल बनवून घेणार आहे. एक रोल बनवला की दुसऱ्या रोलवर ही चपाती ठेवायची आणि त्याचा सुद्धा आपण रोल बनवून घेऊयात. आता पहा, या प्रकारे मी याचा रोल बनवून घेतलेला आहे. आता ही चपाती आपण पिठामध्ये बुडवून घेऊयात.
याला पीठ लावून घेऊयात आणि याची सुद्धा एक चपाती लाटून घेऊयात। पहा, दोन्ही साईडून याला पीठ लावले। आता याला जी चपाती लाटून घेऊयात। जशी आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने याची जाडसर अशी नॉर्मल जाडसर अशी चपाती बनवून घेणार आहोत। पहा, इथे आपली चपाती तयार झालेली आहे। आता गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा। तवा छान असा गरम झाला की याच्या चारही बाजूनी आपण तेल सोडून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की ही चपाती लाटलेली आपण यावर टाकून घ्यायची आहे। तर इथे आज आपण कांद्यापासून पराठा बनवत आहोत, कांद्याचा पराठा बनवत आहोत। पहा, हा कांद्याचा पराठा दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खायला देखील पौष्टिक आहे। कांद्याचे पदार्थ देखील खायला खूपच पौष्टिक असतात। त्याचपासून आपण आज कांद्याचा पराठा बनवलेला आहे। तर पहा, पराठा पलटून घेतला आणि वरच्या बाजूने याला तेल लावून घेतलं। तेल लावून छान असं आपण याला भाजून घेऊयात। आता भाजल्यानंतर आपण खालची साईड वर केलेली आहे, पलटून घेतलेला आहे। आता वरच्या साईडला सुद्धा आपण तेल लावून घेऊयात आणि छान असा पराठा भाजून घेऊयात। पहा, दोन्ही साईडून आपल्याला छान असा पराठा अलटी पलटी करून भाजून घ्यायचा आहे। याला दोन्ही साईडून तेल लावून घ्यायचं आणि पराठा भाजून घेऊयात। पहा, तर याच पद्धतीने इथे मी अजून एक पराठा भाजून घेणार आहे। पालकचे किंवा बटाट्याचे पराठे तर तुम्ही इथे खाल्ले असतील, पण आज आपण इथे कांद्याचा पराठा बनवून घेणार आहोत। तर इथे मी 2 कांद्याचे पराठे बनवून घेतलेले आहेत। याला तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर जातील। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।